नमस्कार, मी मोनिका दळवी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे। स्किन केअर करण्याआधी तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे स्किन टाईप। तुमची काय स्किन टाईप आहे ही जर तुम्हाला कळाली तर तुम्ही तुमचे स्किन केअरचे प्रोडक्ट इझिली निवडू शकता। तर माझी स्किन टाईप आहे ऑइली टू कॉम्बिनेशन स्किन टाईप आहे। तर त्याच्या अकॉर्डिंगली मी या व्हिडिओमध्ये माझे जे पण प्रोडक्ट्स आहेत ते शेअर करते। इफ तुमचीसुद्धा स्किन ऑइली किंवा कॉम्बिनेशन असेल तर तुम्हीसुद्धा हे प्रोडक्ट यूज करू शकता। चला तर मग आपण सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी माझा फेस वॉश करून घेतला आहे आणि त्यानंतर सगळ्यात पहिली जी स्किन केअरची स्टेप आहे ती आहे टोनर। तर तुम्ही टोनर किंवा रोज वॉटर वापरू शकता। मी रोज वॉटर वापरते। डायरेक्टली मी माझ्या फेसवर स्प्रे करते आणि ते डॅब करते। हे जे मी रोज वॉटर यूज केलंय ते मी घरीच तयार केलं होतं। तुम्ही मेडिकलमधून किंवा ऑनलाईनसुद्धा बरेचसे रोज वॉटर्स अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही वापरू शकता। पुढची जी स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर। तर मी हे सध्या तरी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर यूज करते। सो मी थोडं माझ्या हातावर घेणार आहे, वॉश करणार आहे, मी डॅब डॅब मोशनमध्ये माझ्या फुल फेसवर अप्लाय करते। हे मॉइश्चरायझर मला यासाठी बेस्ट वाटतं कारण की हे अप्लाय केल्या केल्या आपल्या फेसला थोडं ग्लो देतं, लगेच रिझल्ट दिसून येतो आणि स्टिकीनेस नाही आहे जरा पण, आणि छान सेटलसुद्धा होतं। थर्ड स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन। तर सनस्क्रीन आपल्याला दररोज उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कुठलाही ऋतू असो, कुठलाही सीझन असो, तुम्हाला अप्लाय करणंच आहे। आयदर तुम्ही घरी असाल किंवा घराबाहेर असलं तर लावायचीच आहे, आपल्याला अप्लाय करायचीच आहे। पण सनस्क्रीन ही स्किन केअरमधली मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे जी तुम्हाला स्किप नाही करायची। 3 फिंगर रूल्स। 2 फिंगर्स जे असेल ते आपल्या पूर्ण फेसवर, आयदर तुम्ही डॉट, आणि जो 3rd फिंगर असेल तो आपल्या नेकला, ठीक आहे। त्यानंतर नीट मसाज करून घ्यायचं। आणि इयर्सवर पण। तर मी ही डर्माकोची 1% हायलुरोनिक सनस्क्रीन यूज केली आहे। ही सुद्धा स्टिकी नाही आहे फेसवर आणि पटकन ऑब्झर्व होते। तर बऱ्याचशा सनस्क्रीन आहेत मार्केटमध्ये ज्या खूप वेळ स्किनमध्ये मर्ज व्हायला खूप वेळ घेतात आणि स्टिकी असतात, पण ही मला बेस्ट वाटते। ह्याच्यासोबत मी अजून एक सनस्क्रीन जी यूज करते त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, तर ही मला बेस्ट वाटते, तर गो फॉर इट। स्किन केअर रुटीनमधली शेवटची स्टेप म्हणजे लिप बाम। तर मी कुठलाही महागडा एक्सपेन्सिव्ह असा लिप बाम यूज न करता पेट्रोलियम जेली, वॅसलीन पेट्रोलियम जेली यूज करते। ही एक्सपेन्सिव्हसुद्धा नाही आहे, अफोर्डेबल आहे आणि आपल्याला कुठेही इझिली मिळू शकते। ते माझे लिप्स हायड्रेट ठेवते, ड्राय करत नाही, आणि त्यासोबतच मी थोडे माझ्या पापण्यांना लावते। मी मस्कारा लावून लावून माझ्या पापण्या खूप विरळ झाल्या, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता। तुम्ही जेही स्किन केअरचे प्रोडक्ट वापराल ते तुमच्या स्किन टाईप अकॉर्डिंगली वापरा। सगळ्यात आधी तुम्ही पॅच टेस्ट करून बघा, तुम्हाला काही जळजळ होत नाही आहे ना, किंवा बम्स येत नाही आहेत ना, किंवा रॅशेस असं काही आलं तर ते तुम्ही डिस्कंटिन्यू करा वापरणं, आणि दुसरे नवीन तुमच्या स्किनला जे सूट होतील असे प्रोडक्ट वापरायचे ट्राय करा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।